नमस्कार मंडळी. मला दिवसातून एक तरी असा कॉल असतो, की हे जे काजू, बदाम, पिस्ते जे आहेत लाडवांसाठी लागणारं साहित्य तू कुठून खरेदी करते? जेणेकरून आम्हाला सुद्धा स्वस्त पडेल. तर माझं एकच म्हणणं आहे, स्वस्त जिथे मिळतं तिकडे कधीही जायचं नसतं. जिथे तुम्हाला चांगला माल मिळेल तिकडे जायचं. म्हणजे जिथे तुम्हाला फ्रेश नेहमीच फ्रेश माल कुठे मिळतो? तर जिथे फक्त काजू, बदाम, पिस्ते वगैरे जे तुम्हाला हवं आहे ना, तेच फक्त मिळत असेल त्याचं स्पेशल दुकान असतं, तिकडे जायचं. जे एकदम मोठं दुकान असेल, त्याला कस्टमर भरपूर असतात. त्याच्यामुळे ना त्याच्याकडून माल ना डेली बाहेर जात असतो आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे ताजं त्याची वस्तू येत असतात. तर आता बघा हे मी आणि हां, बदाम. बदाम घेताना नेहमी असे घ्यायचे, की तुम्ही नखाने फोडलं तर त्याच्यातून तेल निघालं पाहिजे. परत अक्रोड घेतला ना, तो छान कुरकुरीत गोड लागला पाहिजे. कुठेच कडवट लागला नाही पाहिजे. आता काजू जे आहेत ना, ते सुद्धा अख्खेच घ्यायचे. तुकडा कधीही घ्यायचा नाही. बरे तुम्ही ते अख्खे काजू घ्या. मी तर हे जे दुकान आहे ना, त्यांच्याकडे त्यांना आता माझी चांगली ओळख झाली आहे. तर त्यांच्याकडून मी घेऊन त्यांच्याचकडे कामगार आहेत ना, तर त्यांच्याकडून मी कट करून घेते. जेणेकरून की मला ते ना मी ना मिक्सरमधून ते वाटत नाही. त्याच्यामुळे मी तेच कट करून घेते. म्हणून सगळ्या वस्तू तुम्ही क्वालिटी ठेवा. कारण की बघा तुम्हाला नेहमी असा कस्टमर भेटेल, की बाबा 2 पैसे जास्त घे, पण मला चांगली वस्तू दे. मग तुम्ही सुद्धा तसंच काम करा. आता हे बघा हे काजू आहेत आणि ते मी फोडून घेतलेले आहेत. त्यांच्याकडून म्हणजे कट करून घेतलेले आहेत. आणि स्वस्त म्हणाल तर तुम्ही सुरुवात करताना 1 किलोपासून करणार. तर दुकानदाराला असं बोला, की मी असं असं माझा बिझनेस आहे आणि मी नेहमी तुमच्याचकडून घेईल, तर मला थोडंसं क्वांटिटी म्हणजे रेट कमी करा. तर ते तुमच्याबरोबर रेट कमी करणारच. तर अशा पद्धतीने मी खरेदी केली. तर माझ्याबरोबर तसं काही खरं म्हणायला गेलं तर झालं नाही. मी पहिल्यांदा घेताना जे लाडू करायचे होते, ते एकाच लाडूची मी ऑर्डर घेतली होती आणि ते 1च किलोची मी ऑर्डर घेतली होती आणि 1च किलो लाडू केले. पण त्याच्यानंतर मला भरपूर ऑर्डर आली आणि त्याच्यानंतर मग मी जास्तच घेत गेले. त्याच्यामुळे आता मला ते परवडतं सुद्धा आणि मला मग त्याच्यामध्ये थोडासा रेट कमी पण पडतो. पण मी रेट कमी करण्याच्या कधीच मागे लागत नाही. तर पण आपल्याला मिळतात. तुम्ही दुकान शोधलत ना आणि असं शोधत राहायचं, या दुकानातून चांगला माल मिळतो का? तुम्हाला एकाच दिवसामध्ये लगेचच्या लगेच चांगलं दुकान मिळेल असं नाही. तुम्हाला ते शोधावं लागणार. तर आपल्याकडे कोणते कोणते लाडू मिळतात? तर बघा हे ड्रायफ्रूटचे लाडू माझे एकदम स्पेशली लाडू आहेत. ते माझे लाडू खूप जातात. मेथीचे लाडू माझे तुम्ही जर घेतलात ना, तर तुम्ही परत-परत घेणार असे लाडू आहेत. डिंक, मेथी, ड्रायफ्रूट त्याचबरोबर सर्व प्रकारचे मसालेसुद्धा आपल्याकडे मिळतात. चला तर वर नंबर दिलेला आहे त्याच्यावर